उपासना उपासना उपासना. उपासना कार्यक्रमामध्ये आपले हार्दिक स्वागत. प्रियानो, आपल्याला ठाऊक आहे की आम्ही सर्व जिवंत देवाची निर्मिती आहोत आणि या निर्मितीसाठी देवाकडे निश्चित अशी योजना आहे. जीवन जगत असताना आम्हाला याचा अनुभव येतो. सध्या आपण इतिहासाचे पुस्तक याचा अभ्यास करीत आहोत. या पुस्तकाद्वारे आम्हाला देवाच्या योजनेची जाणीव होते. प्रियानो, या पुस्तकाचा पहिला भाग आपण अभ्यासलेला आहे. आता आपण दुसऱ्या भागाकडे जाणार आहोत, जो आम्हाला दाविदाची कारकीर्द म्हणून आमच्या समोर येणार आहे. तर मग चला प्रियानो, आपण जास्त वेळ न दवडता आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यानो, इतिहासाच्या पहिल्या पुस्तकातील पहिले 10 अध्याय आम्हाला काय सांगतात ते आम्ही पाहिले. आज आम्ही 11व्या अध्यायाच्या अभ्यासास सुरुवात करीत आहोत. 11व्या अध्यायाचा थोडासा परिचय आम्ही मागच्या कार्यक्रमात करून घेतला होता. या अध्यायापासून पुढे आम्हाला दाविदाच्या कारकिर्दीविषयी माहिती वाचायला मिळते. एक विशेष गोष्ट आमच्या लक्षात येते ती ही की परमेश्वराने दाविदाच्या जीवनातल्या काही गोष्टींवर विशेष असा भर दिलेला आहे, तर काही गोष्टींकडे फारसे लक्ष दिलेले नाही. या पुस्तकातील 21वा अध्याय दाविदाच्या पापाविषयी होता. परंतु हे पाप आमच्या लगेच आठवणीत येते ते नाही. हे दाविदाचे बेशेबेबरोबर केलेले व्यभिचारीचे पाप नाही, तर हे दाविदाने केलेले शिरगणतीचे पाप आहे. देवाच्या दृष्टिकोनातून हे शिरगणतीचे पाप फार मोठे पाप होते. या गोष्टीतून एक मोठी गोष्ट आम्हाला शिकायला मिळते. बऱ्याच ख्रिस्ती लोकांना काही गोष्टी मोठे पाप वाटतात, परंतु दुसऱ्या काही गोष्टी त्यांना पाप वाटतच नाहीत. परंतु मला खात्रीने वाटतं श्रोत्यानो की देवाच्या समक्षतेमध्ये आम्ही जेव्हा जाऊ तेव्हा आमच्या पापाविषयीच्या चुकीच्या कल्पना उघडकीस येतील. उदाहरणार्थ, काही लोक व्यभिचाराचे विचार व कृत्य यांना खूप मोठे पाप समजतात व कुरकुर करणे हे त्यांच्या दृष्टीने पाप असू शकत नाही. तुम्ही स्वतःचे आत्मपरीक्षण करून पहा की दिवसातून कितीदा तुम्ही देवाविरुद्ध कुरकुर करता. देवाच्या दृष्टिकोनातून कुरकुर करणे हे एक मोठे पाप आहे. तसेच ज्या वस्तू आपल्याजवळ नाहीत व दुसऱ्यांकडे आहेत त्या पाहून कितीदा आपल्याला त्या गोष्टींचा लोभ वाटतो. मोठमोठ्या दुकानातून सजवलेल्या वस्तूंचा लोभ वाटणे साहजिक असते. त्या वस्तू आपण विकत घेऊ अशी स्वप्ने पाहून त्यासाठी कष्ट करणे ठीक आहे. परंतु शेजारच्या व्यक्तीकडे असणाऱ्या वस्तूंचा लोभ धरून त्याचा मत्सर करणे देवाच्या दृष्टीने मोठे पाप आहे. ते देवाने दिलेल्या आज्ञांपैकी एका आज्ञेचे उल्लंघन आहे. निर्गमचे पुस्तक 20वा अध्याय आणि 17वं वचन सांगतं, आपल्या शेजाऱ्याच्या घराचा अभिलाष करू नको. आपल्या शेजाऱ्याच्या स्त्रीचा अभिलाष करू नको. आपल्या शेजाऱ्याचा दास, दासी, बैल, गाढव अथवा त्याची कोणतीही वस्तू ह्यांचा अभिलाष करू नको. श्रोत्यानो, कदाचित आमचे एखादे पाप आमच्या दृष्टीने मोठे नसेल, पण देवाच्या दृष्टिकोनातून ते मोठे असू शकते. दाविदाच्या जीवनाकडे पाहत असताना आम्हा सर्वांना त्याने बशेबेबरोबर केलेला व्यभिचार हे मोठे पाप वाटते. होय श्रोत्यानो, देवाने त्याबद्दल त्याला शिक्षाही केली. ते खरोखर एक भयंकर पाप होते, परंतु देवाने त्याला त्याबद्दल क्षमा केली, कारण त्याने भग्न व अनुतप्त हृदयाने परमेश्वराकडे जाऊन त्या पापाबद्दल क्षमा मागितली. जरी श्रोत्यानो आमच्या दृष्टिकोनातून लोकांच्या शिरगणतीचे कृत्य गौण असले, तरी देवाच्या दृष्टिकोनातून ते एक मोठे पाप होते व ते का मोठे पाप होते ते आपण पुढे पाहूच. याद्वारे आमचा पापाविषयीचा दृष्टिकोन मोठा व्यापक बनतो किंवा वेगळा बनतो. पाप हे फक्त एखादे कृत्य केल्यामुळे किंवा न केल्यामुळेच घडते असे नाही, पण ते विचार व हेतू या बाबतीतही घडते. देवाचा पापाविषयीचा दृष्टिकोन समजण्यासाठी आम्ही देवाच्या वचनाचा अभ्यास केला पाहिजे. 11वा अध्याय 1 वचन पहा काय सांगतं. मग सर्व इस्रायल लोक हेब्रोन येथे दाविदाकडे जमा होऊन म्हणू लागले, पहा, आम्ही आपल्या हाडामासाचे आहो. आपणाला आठवतच असेल की शमूएलाच्या पुस्तकात दाविदाच्या जीवनातल्या या काळाचा वृत्तांत देण्यात आला आहे. या दिवसात दावीद दक्षिणेकडच्या 2 कुळांवर म्हणजे यहुदा व बन्यामीन यांच्यावर राज्य करीत होता व हेब्रोन हे शहर त्याची राजधानी होते. त्या सर्व घटना इतिहासाच्या पुस्तकातून गाळण्यात आलेल्या आहेत, कारण परमेश्वर इस्रायलाच्या 12 कुळांकडे एक राष्ट्र म्हणून पाहतो.
किंवा तो 12 कुळांचे एक राष्ट्र म्हणून इस्रायलकडे पाहतो? देवाच्या दृष्टिकोनातून श्रोत्यानो, दावीद खऱ्या अर्थाने राजा तेव्हा बनला जेव्हा दावीद इस्रायलाच्या सर्व 12 कुळांचा राजा बनला व त्यांनी त्याचा राजा म्हणून स्वीकार केला. ते त्याला म्हणाले, आम्ही तुझे हाड व तुझे मांस आहोत. दुसरं वचन पहा, गतकाळी शौल आम्हावर राजा असता इस्रायलाची ने-आण करणारे अग्रणी आपणच होता आणि आपला देव परमेश्वर आपणाला म्हणाला होता की माझी प्रजा इस्रायल यांचा मेंढपाळ व अधिपती तूच होशील. या सर्व गोष्टींमध्ये परमेश्वराचा हात आहे हे त्यांनी कबूल केले. जोपर्यंत लोक दाविदाचा देवाने निवडलेला राजा म्हणून स्वीकार करीत नाहीत, तोपर्यंत दावीद खऱ्या अर्थाने राजा बनू शकत नाही. आणि हे सर्व दावीद यहुदा व बन्यामिनाच्या कुळावर राज्य करू लागल्यानंतर 7 वर्षांनी घडले आहे. इतिहासाचे पहिले पुस्तक 11वा अध्याय आणि 3रं वचन सांगतं, या प्रकारे इस्रायल लोकांचे सर्व वडीलजन हेब्रोनात राजाकडे आले आणि दाविदाने त्यांच्याशी परमेश्वरासमोर हेब्रोनात करार केला आणि परमेश्वराने शमूएलाच्या द्वारे सांगितले होते त्या वचनानुसार त्यांनी दाविदास अभिषेक करून इस्रायलाचा राजा नेमिले. आता सर्व 12 कुळांवर राजा म्हणून त्याची नेमणूक झाली होती. देवाच्या दृष्टिकोनातून आता दाविदाच्या कारकिर्दीची खरी सुरुवात झाली आहे. 4थं वचन पहा, नंतर दावीद व सर्व इस्रायल लोक यरुश्लेमेस गेले. यालाच यबूस असे म्हणतात. त्या देशचे रहिवासी यबुसी लोक तेथे राहत असत. श्रोत्यानो, दाविदाने त्या प्रदेशाची बारकाईने पाहणी केली होती. मला वाटतं त्याने तो प्रदेश अगदी चांगला विंचरून काढला होता व यहोशवाने पाठविलेल्या हेरांना या प्रदेशाची जेवढी माहिती होती त्याहूनही अधिक माहिती दाविदाला त्या प्रदेशाविषयी होती आणि त्याने राजधानीसाठी यरुश्लेम हे शहर निवडले. या शहरामध्ये देवाचे मंदिर बांधले जाणार होते. ही दाविदाची निवड होती आणि देवाचीही निवड होती. पवित्र शास्त्रामध्ये आम्हाला यरुश्लेम शहराविषयी बरेच काही वाचायला मिळते. परंतु श्रोत्यानो, आज जे यरुश्लेम शहर अस्तित्वात आहे तसे ते पूर्वी नव्हते. तेथे अशात केलेल्या उत्खननाद्वारे हे सिद्ध झाले आहे की यरुश्लेम शहराची भिंत पूर्वी ज्या दिशेला होती ती आता त्याच्या विरुद्ध दिशेला आहे. शहर मंदिराच्या खालच्या बाजूला होते व लोकांना मंदिराकडे पाहण्यासाठी वर नजर उचलून पाहावे लागत असे. पण आताच्या यरुश्लेम शहराची रचना अशी आहे की शहर वरच्या बाजूला तर मंदिर खालच्या बाजूला आहे. यरुश्लेम शहराचा पुष्कळ भाग आता मंदिराच्या वरच्या बाजूला बांधण्यात आला आहे. दाविदाने मंदिरासाठी मोरिया डोंगराची निवड केली. त्याचे शिखर आजच्या यरुश्लेम शहरामध्ये आल्याप्रमाणे वाटते. त्या ठिकाणी शहराच्या भिंतीजवळ गलगुथा नावाची टेकडी आहे, ज्याला कवटीची जागा म्हटले जाते. तेथे श्रोत्यानो, येशू ख्रिस्ताला वधस्तंभावर खेळण्यात आले होते. मंदिरासाठी दाविदाने ती जागा निवडली होती. या सर्व गोष्टी मला काही अंशी अर्थपूर्ण वाटतात. ज्या ठिकाणाची दाविदाने देवाच्या मंदिरासाठी निवड केली तेथे साधारण 1000 वर्षांनी देवाच्या पुत्राला क्रूस खांबावर टांगण्यात आले. आजची आमची स्थिती तशीच आहे. ज्या ठिकाणी आमच्या अंतःकरणात आम्ही आमच्या निर्माणकर्त्या तारक परमेश्वराला प्रथम स्थान द्यायला हवे, त्या आमच्या अंतःकरणात आम्ही सर्व प्रकारचे पापी विचार व वासना साठवून ठेवतो व देवाला आमच्या जीवनात कणभरही जागा देत नाही. म्हणून श्रोत्यानो, आमच्या जीवनात आम्हाला देवापासून प्राप्त होणारी शांती व आनंद अनुभवायला मिळत नाही. 5वं वचन सांगतं, यबूस येथल्या रहिवाशांनी दाविदास सांगितले की तू येथे येऊ नको. तथापि दाविदाने सियोन नावाचा गड सर केला. त्यालाच दाविदपूर म्हणतात. दाविदाने सियोनेचा किल्ला घेतला आणि तेथे त्याने आपला राजवाडा बांधला. दाविदासाठी सियोन पर्वत अत्यंत मोलाचा होता. 11वा अध्याय 6वं वचन, दावीद म्हणाला, जो कोणी सर्वांच्या आधी यबुसी लोकास मार देईल तो मुख्य सेनापती होईल. सरुवीचा पुत्र यवाब हा प्रथम चढाई करून गेला म्हणून त्यास सेनापती केले. श्रोत्यानो, दाविदाच्या सेवेमधला यवाब हा प्रथम क्रमांकाचा माणूस म्हणता येईल किंवा तो दाविदाचा उजवा हात होता असे म्हटले तरी चालेल. तो दाविदाचा एक सल्लागार होता आणि सैन्याचे नेतृत्व त्यानेच केले. दाविदाच्या शूरवीरांपैकी तो एक होता. आपणाला आठवत असेल की दाविदाकडे सर्वात प्रथम जेव्हा तो आला तेव्हा त्याने विजय कशा प्रकारे मिळवला होता, त्याने कशा प्रकारे दाविदाच्या वतीने युद्ध केले, सेनेचे नेतृत्व केले हे त्याने सांगितले. आता तो सेनापती झाला. दाविदाच्या सर्व सैन्य बळाचे नेतृत्व त्याच्याकडे होते. 7वं वचन, दावीद त्या गडात राहू लागला म्हणून त्याचे नाव दावीदपूर पडले.
श्रोत्यानो, दाविदाचे नगर म्हणजे सियोन डोंगराचा परिसर होय. दाविदाचा राजवाडा बहुतेक याच परिसरात बांधलेला होता. दाविदाचे सिनाय पर्वतावर फार प्रेम होते. त्यानंतर 8वं वचन आम्हाला सांगतं, त्याने नगराला चोहोकडून म्हणजे मिल्लोपासून सभोवार कोट बांधिला आणि यवाबाने बाकीच्या नगराचा जीर्णोद्धार केला. यवाब दाविदाच्या सेनेचा केवळ सेनाधिकारीच नव्हता, तर शहराच्या नवीकरणाचे कामही त्याच्याकडे सोपविण्यात आले होते. दावीद, नववचन आम्हाला सांगतं, अधिकाधिक थोर होत गेला, कारण सेनाधीश परमेश्वर त्याच्याबरोबर असे. दाविदाने इस्रायलला एक मोठे राष्ट्र बनण्यासाठी तयार केले. त्याचा संपूर्ण जगावर प्रचंड प्रभाव पडला. दाविदाने या राष्ट्राचा पाया बांधला, ज्यावर शल्मोन त्या काळातल्या जगासमोर देवाची एक साक्ष आणू शकला. श्रोत्यानो, या ठिकाणी कारण सैन्याचा यहोवा त्यांच्या संगती होता हे वाक्य मला अतिशय महत्वाचे वाटते. दाविदाची प्रतिदिनी प्रतिवर्षी उन्नती होण्याचे कारण म्हणजे सैन्याचा यहोवा अर्थात परमेश्वर त्याच्या संगती होता. पहिल्या स्तोत्रामध्ये आम्ही जीवनामध्ये यशस्वी होण्याचे गुज पाहतो. स्तोत्रसंहिता 1 अध्याय 1-3 वचने सांगतात, धन्य तो पुरुष जो दुर्जनांच्या मसलतीने चालत नाही, पापी जनांच्या मार्गात पाऊल घालीत नाही आणि धर्मनिंदकांच्या बैठकीत बसत नाही, तर परमेश्वराच्या शास्त्रात रमतो, त्याच्या शास्त्राचे अहोरात्र मनन करीतो. जे झाड पाण्याच्या प्रवाहाजवळ लावलेले असते, जे आपल्या हंगामी फळ देते, ज्याची पाने कोमत नाहीत, अशा झाडासारखा तो आहे आणि जे काही तो हाती घेतो ते सिद्धीस जाते. श्रोत्यानो, दावीद अशा प्रकारचा पाण्याच्या ओघाजवळ लावलेला वृक्ष होता, ज्याची पाने कोमेजत नव्हती व जो आपल्या हंगामी फळ देत होता. अशा प्रकारे परमेश्वराने दाविदाला यशस्वी केले. तुझी स्तुती गाण्याकरिता आले ख्रिस्ता. तुझी स्तुती गाण्याकरिता आले ख्रिस्ता. तुझी स्तुती गाण्याकरिता. मी अज्ञानी, मी निर्बुद्धी, समजू कशी ख्रिस्ता तुझी मी महती. मी अज्ञानी, मी निर्बुद्धी, समजू कशी ख्रिस्ता तुझी मी महती. कर दया दया धना, तुझी स्तुती गाण्याकरिता आले ख्रिस्ता. तुझी स्तुती गाण्याकरिता.
स्तुती गाण्याकरिता, तुझी स्तुती गाण्याकरिता, तुझी स्तुती गाण्याकरिता, तुझी स्तुती गाण्याकरिता, तुझी स्तुती गाण्याकरिता. याकोबाचा जिवंत देव आमच्यासोबत असणे ह्या इतकी महत्वाची दुसरी कोणतीच गोष्ट नाही. दावीद त्याच्या सर्व मोहिमांबाबत यशस्वी होत गेला. त्याची सर्वतोपरी वृद्धी होत गेली, कारण सैन्याचा यहोवा त्याच्या संगती होता. श्रोत्यानो, दाविदाच्या संकटाच्या दिवसांमध्ये जे त्याला साथ देत होते तेच त्याचे शूरवीर होते. आता दावीद राजा बनला म्हणून त्यांनाही मानाचे स्थान मिळाले. या ठिकाणी आम्हाला तशाच प्रकारची आजही परिस्थिती असल्याचे दिसते. प्रभू येशू ख्रिस्त आज त्याच्या लोकांना त्याच्याच नावाने बोलावत आहे. ते लोक त्याचे शूरवीर आहेत. आणि श्रोत्यानो, हे प्रभू येशूच्या अभिराचे दिवस आहेत. आजचे जग त्याला नाकारत आहे. त्याचे स्वतःचे लोक म्हणाले, याने आमच्यावर राज्य करणे आम्हाला नको आहे. प्रभू येशूने अजून खऱ्या अर्थाने त्याचे राजांचा राजा व प्रभूंचा प्रभू हे पद ग्रहण केलेले नाही. तसेच जरी दाविदाला इस्रायलचा राजा होण्यासाठी अभिषेक करण्यात आला, तरी तो एक नाकारलेला व्यक्ती होता. शौल राज्य करीत होता. देवाने शौलाला चांगले बनण्याची संधी दिली, परंतु शौलाने तिचा उपयोग करून घेतला नाही. त्याच दरम्यान दाविदाला आपला जीव वाचवण्यासाठी त्याच्या समोरून पळून जावे लागले. हा दाविदाचा पडता काळ होता. त्याच्या नाकारण्याचा काळ होता. आणि याच काळात त्याच्याकडे सर्व दिशांहून अशी माणसे आली की त्यांनी दाविदाचे आधिपत्य मान्य केले. श्रोत्यानो, आज अनेक लोक ख्रिस्ताला नाकारीत आहेत. परंतु त्याच्या ह्या नाकाराच्या काळात आम्ही त्याचा स्वीकार करून त्याचे शूरवीर झालो, तर तो जेव्हा प्रभूंचा प्रभू व राजांचा राजा म्हणून पुन्हा येईल, तेव्हा त्याच्या दरबारात आम्हालाही मानाचे स्थान मिळेल व त्याच्याबरोबर पवित्र शास्त्र सांगते त्याप्रमाणे आम्हीही राज्य करू. आज आपणाजवळ संधी आहे की आपण ह्या ख्रिस्ताचा तारणारा म्हणून स्वीकार करावा. जर आपण खरे ख्रिस्ती विश्वासणारे असाल, तर सैतानाचे लोक तुमचे खरे शत्रू असतील. प्रभू येशूने आपल्या शिष्यांना योहान कृष्णवर्तमान 15 अध्याय 19 आणि 20 वचनांमध्ये म्हटले होते, तुम्ही जगाचे असता तर जगाने स्वकीयांवर प्रेम केले असते, परंतु तुम्ही जगाचे नाही. मी तुम्हाला जगातून निवडिले आहे म्हणून जग तुमचा द्वेष करीते. दास धन्यापेक्षा मोठा नाही. हे जे वचन मी तुम्हा सांगितले त्याची आठवण करा. ते माझ्या पाठीस लागले तर तुमच्याही पाठीस लागतील. त्यांनी माझे वचन पाळले तर ते तुमचेही पाळतील. श्रोत्यानो, या जगात प्रभू येशू त्याच्या लोकांना त्याचे शूरवीर होण्यासाठी बोलावित आहे. ज्या 3 शूरवीरांना अत्यंत शूर ठरविण्यात आले, ते तिघेजण बेथलेमच्या विहिरीतून दाविदाकडे पाणी आणणारे होते. ती गोष्ट फार रोमहर्षक आहे आणि त्याविषयी आपण इतिहासाचे पहिले पुस्तक 11 अध्याय 15 ते 19 वचनांमध्ये वाचू शकता. दावीद बेथलेम गावी लहानाचा मोठा झाला होता. ते त्याचे मूळ गाव होते. त्या गावाच्या वेशीजवळ एक विहीर होती आणि पुष्कळदा आपल्या मेंढरांना घेऊन तानेला असता तो परत असताना त्या विहिरीचे पाणी प्याला होता. आता तो गडामध्ये होता व बलिष्ठांनी बेथलेमात आपले ठाणे केले होते आणि तो म्हणाला, आहा, बेथलेमातल्या वेशीजवळच्या विहिरीचे पाणी मला प्यायला किती आवडेल. त्याने फक्त इच्छा केली, आज्ञा केली नव्हती. या 3 वीरांनी ताबडतोब बलिष्ठांच्या छावणीतून घुसून जाऊन बेथलेमाच्या वेशीजवळच्या विहिरीचे पाणी आणून ते दाविदाला दिले. आणि रोचक गोष्ट अशी की दावीद ते पाणी प्यायला तयार होईना, त्याने ते यहोवाला अर्पण केले. यातून काही गोष्टी आम्ही शिकू शकतो. प्रभू येशूचा जन्म बेथलेमात झाला आणि तो स्वतः बेथलेमातले पाणी होता. तो जीवनी पाणी होता. तो आजही जीवनी पाणी आहे आणि तो आमच्या आत्म्याची तहान भागवतो. तो आज आम्हाला म्हणत आहे, मी देईन ते पाणी जर कोणी पिईल त्याला कधीही तहान लागणार नाही. जे पाणी मी त्याला देईन ते त्याच्यामध्ये सार्वकालिक जीवनासाठी उफळत्या पाण्याचा झरा असा होईल. होय श्रोत्यानो, त्याचे जीवन व त्याचे वचन हेच ते जीवनी पाणी आहे. आणि देवाच्या शूरवीरांनी शतकानुशतके ते पाणी आमच्यापर्यंत पोहोचविण्याचे जे आम्ही ताणलेले आहोत ते आम्हाला ते देण्याचे धाडसाचे काम केले आहे. प्रश्न हा उपस्थित होतो की काय आम्ही ते पाणी प्यालो आहोत? आजही संपूर्ण जगभर, पृथ्वीच्या कानाकोपऱ्यात, भारताच्या कानाकोपऱ्यात, दुर्गम अशा ठिकाणी हे देवाचे शूरवीर देवाच्या वचनाचे जल तान्हेल्या जीवांपर्यंत पोहोचवित आहेत.
श्रोत्यानो, अनेकांनी ह्या सेवेसाठी आपले सर्व काही सोडून दिले आहे. काय आपण हे पाणी प्यायला आहात? जर नाही तर आज परमेश्वर आपणाशी बोलत आहे आणि आपणाला हे पाणी पिण्याकरिता आमंत्रित करीत आहे. म्हणून वेळ गमावू नका. आजच ख्रिस्ताजवळ या आणि तारण साधून घ्या. प्रभू येशू ख्रिस्ताने आमच्यासाठी स्वतःचा जीव पाण्याप्रमाणे जमिनीवर ओतून दिला. त्याने आमच्यामध्ये वस्ती केली. त्याने आमचे पातक स्वतःवर घेतले. पवित्र शास्त्र आम्हाला यशाया संदेष्टाच्या पुस्तकामध्ये सांगते, आमच्यासाठी बाळ जन्मला आहे, आम्हासाठी पुत्र दिला आहे. श्रोतांनो, तो स्वतःचे स्वर्गीय वैभव सोडून आमच्यापैकी एक झाला व आमच्या वाटेची शिक्षा त्याने भोगली, जेणेकरून आम्हाला स्वर्गामध्ये स्थान प्राप्त व्हावे. आता 22 वचन पहा काय सांगतं. कपसेल येथला एक मनुष्य होता. त्याने पुष्कळ पराक्रम केले होते. त्याच्या यहोयादा नावाच्या पुत्राचा बनाया म्हणून एक पुत्र होता. त्याने मवाबी अरिएल याच्या 2 पुत्रास ठार मारिले आणि बर्फाच्या दिवसात कूपात उतरून एका सिंहास ठार केले. मला ही गोष्ट खूप आवडते. त्याने सिंहाला ठार केले. आपल्या लक्षात आले काय श्रोत्यानो, की त्याने ही गोष्ट केव्हा केली? त्याने बर्फाच्या दिवसात ही गोष्ट केली. अशा प्रकारचा त्याग करणारे, अशा प्रकारचे शूरवीर आमच्या देशामध्ये आणि अन्य देशांमध्ये अनेक होऊन गेलेले आहेत, ज्यांनी परमेश्वराकरिता आपले सर्व काही दिले. त्यांनी परिस्थितीकडे पाहिले नाही, परंतु त्या परिस्थितीचा सामना करीत ख्रिस्ताचे शुभवर्तमान इतर लोकांपर्यंत पोहोचवले आहे. श्रोत्यानो, मत्तेकृ शुभवर्तमान 19 अध्याय आणि 29 वचन सांगतं, आणखी ज्या कोणी घरे, भाऊ, बहिणी, बाप, आई, मुले किंवा शेते माझ्या नावाकरिता सोडिले आहेत, त्याला अनेक पटीने मिळून सार्वकालिक जीवन हे वतन मिळेल. आम्ही स्वतःला त्याच्या सेवेसाठी उपलब्ध करायला हवे. मला ह्यावेळेला साधू सुंदर सिंगाची यावेळेस आठवण येते. भारताच्या उत्तरेकडील प्रदेशात, बर्फाळ प्रदेश व तिबेटमध्ये ते प्रभू येशूची सुवार्ता सांगण्यासाठी मैल आणि मैल पायी फिरत. प्रचंड थंडीमुळे त्यांच्या अनवाणी पायांना भेगा पडत आणि त्यातून रक्त वाही. परंतु श्रोत्यांनो, त्यांनी ख्रिस्ताची सुवार्ता सांगणे सोडले नाही. त्यांना रक्ताळलेल्या पायांचा प्रेषित म्हणत. मला या वेळेला बर्फाळ प्रदेशात अशा प्रकारे देवाची सुवार्ता सांगणाऱ्या डेव्हिड ब्रेनरचीही आठवण येते. स्वतःच्या शरीराकडे खूप दुर्लक्ष केल्याने त्यांना क्षयरोग झाला होता. परंतु त्याही स्थितीमध्ये तोंडातून रक्त पडत असतानाही त्यांनी सुवार्ता सांगायला बाहेर पडणे सोडले नाही. ते सुवार्ता सांगायला बाहेर पडत तेव्हा त्यांच्या त्या बर्फाळलेल्या रस्त्यावर त्यांच्या पावलांच्या नाही तर रक्ताच्या थुंकीच्या खुणा मागे राहत असत. श्रोत्यानो, हे लोक देवाचे शूरवीर होते. अशी अनेक उदाहरणे आपणाला देता येतील, पण आम्ही स्वतःच्या देवावरच्या प्रीतीकडे पाहू तर आम्हाला आमची लज्जास्पद आध्यात्मिक स्थिती दिसेल. देवासाठी शूरवीर होणे तर दूरच राहिले, परंतु दर रविवारी नियमितपणे मंदिरात जाणेही आमच्याने होत नाही. थोडेसे डोके दुखले, थोडासा ताप आला किंवा थोडेसे काम पडले तर आम्ही मंदिरात न जाता घरी राहतो, बिछाण्यावर झोपून राहतो. श्रोत्यानो, काय आमचे प्रेम ह्या लोकांप्रमाणे आहे? थोडासा पाऊसही आम्हाला मंदिरात जाण्यापासून थांबवू शकतो. देव साधू सुंदर सिंग, डेव्हिड ब्रेनर सारख्या शूरवीरांच्या शोधात आहे. यशायाचे पुस्तक 6 अध्याय आणि 8 वचनाच्या पहिल्या भागात तो म्हणतो, मी कोणाला पाठवू? जे त्याच्यासाठी त्याग करतात त्यांना तो प्रतिफळ दिल्याशिवाय राहत नाही. श्रोत्यानो, त्याची अभिवचने अशा सर्व लोकांसाठी आहेत ज्यांनी त्याच्या सेवेसाठी स्वतःचा त्याग केला, सर्व काही त्यागले आणि सेवेसाठी ते बाहेर आलेत. जर आपण ख्रिस्ताच्या सेवेमध्ये आहात, निराशा पदरी पडत आहे, तर घाबरून जाऊ नका. स्वर्गामध्ये तुमचे प्रतिफळ फार मोठे आहे. निराश होऊन सेवेला सोडू नका, कारण श्रोत्यानो, परमेश्वर तुमच्या सर्व कार्यांवर दृष्टी ठेवून आहे. त्याला माहीत आहे की तुम्ही त्याच्याकरिता काय करीत आहात, कशा प्रकारे करीत आहात. जर आपण सेवेमध्ये आहात तर मी आपणाला उत्साहित करू इच्छिते. अधिक जोमाने परमेश्वराची सेवा करा. आपला प्राण देण्यास मागे पुढे पाहू नका. परमेश्वर आपणा सर्वांस आशीर्वाद देव. हा कार्यक्रम आपणास आवडला काय? आता आम्हाला एक मिस कॉल करा आणि आपण पुढील विजेता होऊ शकता.
आपणा सर्वांस एक आनंदाची बातमी. तुमचे मोफत कॅलेंडर तुमच्या पत्त्यावर पाठवण्यासाठी तयार आहे. तुमची प्रत किंवा कॅलेंडर प्राप्त करण्यासाठी कृपया तुमचे नाव, पूर्ण पत्ता आणि मोबाईल नंबर SMS किंवा व्हॉट्सअप मेसेजद्वारे स्क्रीनवर दाखवलेल्या नंबरवर पाठवावे. प्रियानो, आजच्या अध्ययनात आपण पाहिले आहे की दावीद इस्रायलचा राजा बनतो. नंतर तो येरुशलेममधील दावीदपूर जिंकतो. आज आपण दाविदाकडे असलेल्या योद्ध्यांची माहिती घेतली आहे. प्रियानो, जर आपण देवाबरोबर आहोत तर देवही आमच्याबरोबर असतो. तो आम्हाला सोडत नाही की टाकत नाही. काय आमच्या जीवनामध्ये आम्ही देवाबरोबर आहोत? जर आहोत तर आमच्यासाठीही देवाच्या योजना आहेत. याचा अनुभव घेण्यासाठी आपण तयार आहात? आपण प्रार्थना करू. आम्हाला संरक्षण देणाऱ्या आमच्या महान प्रेमळ परमेश्वरा, तुझ्या नावाला आम्ही धन्यवाद देतो. प्रभूजी, ही संधी तू आम्हाला दिलीस तुला जाणून घेण्याची, तुला ओळखण्याची. होय प्रभू परमेश्वर दे बाप्पा, आजच्या अध्ययनाच्याद्वारे आम्हाला समजून आलेलं आहे की तू आम्हाला संरक्षण देणारा आमचा जिवंत देव आहेस. तू आम्हाला संकटामध्ये ठेवत नाहीस. आमच्या प्रत्येक त्रासामधून, संकटामधून तू आम्हाला बाहेर काढणारा देव आहेस. आणि म्हणूनच प्रभू परमेश्वर दे बाप्पा, ही जी प्रीती तू आजही आमच्यावरती करतोस, आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो. होय प्रभूजी, आज असे अनेक लोक आहेत जे तुझ्यावरती विश्वास ठेवतात आणि प्रभूजी त्यांच्या जीवनामध्ये संकट आहेत, त्रास आहेत. आमची विनंती आहे प्रभूजी, त्यांच्या जीवनामधील ही सर्व संकटं तू दूर कर आणि बापा खऱ्या अर्थाने त्यांना तू संरक्षण देणारा त्यांचं जिवंत परमेश्वर व्हावं, अशी आमची विनंती आहे. आमची खात्री आहे प्रभूजी, ज्यावेळेस आम्ही तुझ्याकडं मागतो त्यावेळेस त्या गोष्टी तू आम्हाला देतोस. आणि म्हणूनच तुझ्या नावाला धन्यवाद देत असताना या विनंत्या, मागण्या येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे करतो, म्हणून तू ऐक. आमेन. विश्वास ठेवा आणि देवाचे गौरव पहा. प्रभू आपणाबरोबर सदैव असो.